जळगाव जिल्ह्यातल्या एका दुष्काळी गावाच्या शिवारात राहुल नावाचा एक 23 वर्षांचा तरुण राहायचा. त्याचे स्वप्न होते पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI बनण्याचे. पण 2 वर्षे मुंबई, पुणे अशा ठिकाणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करूनही त्याला यश आले नाही. घरात कर्जाचे डोंगर होते. आई वडिलांचे थकलेले चेहरे आणि दररोजच्या गरजा त्याला टोचत होत्या. पुरे झालं रे देवा, आता फक्त कामाला लागायचं, त्याने निर्धार केला. त्याने त्याचे अभ्यासाचे जुने बूट बाजूला ठेवले आणि मुंबईची दिशा पकडली. मुंबई, एकीकडे स्वप्ने पूर्ण करणारी तर दुसरीकडे स्वप्ने गिळणारी नगरी. त्याने ठरवलं होतं, रिक्षा चालवून तो कुटुंबासाठी आधार बनेल. मुंबईत आल्यावर रूम शोधणे म्हणजे महादिव्य. शेवटी जोगेश्वरीच्या एका शांत पण जुनाट भागात त्याला एक रूम मिळाली. मालक होते श्री विजय देसाई, जे व्यापाराच्या निमित्ताने वारंवार परदेशात असायचे. घरात फक्त त्यांची पत्नी राधिका देसाई, वय अंदाजे 38, आणि 21 वर्षांची मुलगी स्नेहा राहायची. देसाईंची ती हवेली वजा इमारत जुनी असली तरी आतून नीटनेटकी होती. रूम देताना राधिकाने राहुलकडे एकटक पाहिले. तिची नजर केवळ भाडेकरू म्हणून पाहत नव्हती, त्यात एक वेगळी खोल उत्सुकता होती जी राहुलला तेव्हा कळली नाही. राधिका नेहमीच शांत असायची. तिच्या चेहऱ्यावर एक गूढ उदासी असायची, जणू काही मोठं गुपित ती दडवत आहे. ती राहुलकडे वारंवार पण चोरून पाहत असे. तिचा हा असामान्य स्वभाव राहुलला थोडा विचित्र वाटायचा, पण साधेपणामुळे तो त्याकडे दुर्लक्ष करत असे. राहुलने रिक्षा चालवायला सुरुवात केली. रात्री थकून घरी यायचा. तो एक साधा कष्टाळू मुलगा होता, ज्याचा जगाच्या वाईट बाजूंशी संपर्क नव्हता. तो त्याचे काम करायचा आणि स्वतःशीच बोलायचा. पैसे कमवायचे, कर्ज फेडायचं, मग परत PSIचा अभ्यास. एक दिवस राधिका राहुलच्या रूममध्ये आली. राहुल, तुला स्वयंपाक जमत नसेल तर मला सांग, मी मदत करू शकते, आणि काही कमी पडल्यास संकोच न करता माझ्याजवळ ये, ती म्हणाली. राहुलसाठी ही खूप मोठी गोष्ट होती. त्याने कधीही परक्या स्त्रियांशी बोलणे शिकले नव्हते. तो फक्त हो किंवा नाही एवढेच बोलत असे. त्याचा हात साधेपणा राधिकेला अधिक आकर्षक वाटू लागला. काही दिवसांनी राधिका त्याला मुद्दामून जेवणाचे डबे देऊ लागली. एके रात्री राहुल थकून रिक्षा स्टँडवर बसला होता तेव्हा राधिकेचा फोन आला. राहुल, तू लवकर घरी ये, मला एकटीला भीती वाटते. तिचा आवाज थरथरत होता. तो लगेच घरी गेला तेव्हा राधिका हॉलमध्ये एकटीच बसली होती. तिने राहुलला पाणी दिले. ती म्हणाली, राहुल, तू इतका साधा सुस्वभावी मुलगा आहेस. तुझ्यासारखे आजकाल मिळत नाहीत. मला तुझ्यावर प्रेम झालं आहे राहुल. ह्या वाक्याने राहुलचे डोके चक्रावले. तो गोंधळला, त्याला काही समजेना. पण राधिकेच्या डोळ्यात एक वेगळा अनाकलनीय प्रकाश होता, ज्यात तिचा एकटेपणा आणि वासना स्पष्ट दिसत होती. राहुल त्या क्षणी परिस्थितीच्या भोवऱ्यात ओढला गेला. राहुल आणि राधिका यांच्यातील जवळीक वाढत होती. तेव्हाच काही दिवसांनी स्नेहा म्हणजे देसाईंची मुलगी कॉलेजमधून आजारी असल्याचं कारण सांगून घरी परतली. स्नेहा दिसायला सुंदर पण स्वभावाने खूप चपळ आणि हुशार. एके रात्री राहुल आणि राधिका एकत्र असताना स्नेहाने त्यांना पाहिले. दुसऱ्या दिवशी स्नेहा राहुलच्या रूममध्ये आली. तिचे डोळे रागाने लाल झाले होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होते. काय चाललंय हे? माझ्या आईसोबत? भोळा रिक्षावाला आहेस ना तू? का पैसे कमी पडले? ती तिरस्काराने म्हणाली. राहुल घाबरला. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने राधिका आणि त्याची चूक मान्य केली. पण स्नेहाचा पुढचा डाव धक्कादायक होता. ती म्हणाली, काल रात्री काय चाललं होतं ते मला माहीत आहे, आणि मी याबद्दल वडिलांना एक व्हिडिओ क्लिप पाठवली तर काय होईल माहीत आहे? तुझे स्वप्न, तुझे आई वडील आणि तू सगळे संपणार. आता जे काही तुझे माझ्या आईसोबत चाललंय तेच तुला माझ्यासोबत करावं लागेल, नाहीतर तुला माहीत आहे काय होईल ते. राहुल या अनैतिकतेच्या जाळ्यात पूर्णपणे फसला. तो विनवणी करत होता, पण स्नेहा थंडपणे हसली. राहुलला तिच्या अटी मान्य कराव्या लागल्या. राहुलचे जीवन आता पूर्णपणे बदलून गेले. त्याचे स्वतःवरचे नियंत्रण संपले. सकाळी रिक्षा, थकवणारी मेहनत, दुपारी संध्याकाळी राधिकेची नजर आणि जवळीक, आणि रात्रीत स्नेहाचे हट्ट आणि ब्लॅकमेल. त्याचे रिक्षा चालवणे थांबले. त्याला काम करण्याची इच्छाच राहिली नाही. एक दिवस त्याने स्नेहाला सांगितलं, माझे काम थांबलं आहे, पैसा नाही. स्नेहा हसली. पैसे? त्याची चिंता करू नको, तू फक्त मी सांगते तसं वाग. तिने त्याला भरपूर पैसे दिले. हे पैसे कुठून येत होते राहुलला माहीत नव्हते, पण आता त्याला नैतिक आणि अनैतिक यातला फरकच जाणवत नव्हता. स्नेहा राहुलला जे पैसे देत होती ते नक्कीच तिच्या वडिलांच्या पेटीतून चोरीचे होते. पण स्नेहा इतकी निर्दयी का झाली होती? फक्त वासना
की काहीतरी मोठे गोपीत दडलेले होते? तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकून गेला होता. त्याचे स्वप्न, त्याचे ध्येय, सगळे काही एका वासनेच्या दलदलीत फसले होते. या अनैतिक संबंधांच्या गडबडीत एक वेगळे वळण आले. स्नेहा जी सुरुवातीला ब्लॅकमेल करत होती, ती राहुलच्या साधेपणामुळे, त्याच्या अगतिक स्थितीमुळे त्याच्यावर खरोखर प्रेम करू लागली. तिला वाटू लागले की राहुल हा तिचा शिकार नसून तिच्या आयुष्यातील एक सत्य आहे. पण ती हेही जाणत होती की राहुल तिच्या आईसोबतही संबंध ठेवत आहे. हे सत्य तिला दररोज आतून खात होते. एके दिवशी रात्रीच्या वेळी स्नेहा राहुलच्या खांद्रावर डोके ठेवून म्हणाली, राहुल, मी तुझ्यावर खरं प्रेम करते, पण तू आणि आई, हे मला मान्य नाही. आपण हे सोडून खूप दूर जाऊया. ह्या घरात एक मोठं रहस्य आहे राहुल, जे तू कधीच समजून घेऊ शकणार नाही. आपण पळून जायचे कायमचे. स्नेहाने पळून जाण्याचा प्लॅन ठरवला. तिने राहुलला सांगितले, वडील परदेशातून येणार आहेत, आपण आजच रात्री निघायचं. स्नेहाने मोठ्या शिताफीने घरातून काही दागिने आणि रोख रक्कम जमा केली. पण रात्री सामानाची जुळवाजुळव करताना राधिकेला संशय आला. तिने स्नेहाच्या रूममध्ये पाहिले आणि तिला सत्य समजले. हॉलमध्ये राधिका आणि स्नेहा समोरासमोर उभ्या होत्या. त्यांच्यात जोरदार भांडण सुरू झाले. राहुल भीतीने थरथर कापत बाजूला उभा होता. राधिका, तुम्ही काय करत आहात? राहुल, तू हे काय केलंस? माझ्या मुलीसोबत? तू माझा आहेस. स्नेहा, तो तुझा नाहीये आई. तू स्वतःच्या वासनेसाठी त्याला ब्लॅकमेल केलंस आणि तो माझ्यासोबत पळून जाणार आहे. राधिका, मी तुला सोडणार नाही. मी तुला कधीच नाही सोडणार. स्नेहा, तू गप्प बस. तू कोण आहेस हे मला माहीत आहे. तू वडिलांची पहिली पत्नी नाहीस, तू फक्त दुसरी. राधिकेला धक्का बसला. तिच्या डोळ्यात भीती आणि राग होता. ती स्नेहाच्या अंगावर धावून गेली. मी तुला मारून टाकेन. हे गुपित कोणालाही कळताय नको. स्नेहाने आत्मसंरक्षणार्थ राधिकाला जोरदार धक्का दिला. राधिका मागे असलेल्या एका लाकडी टेबलावर आदळली. तिच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला. राहुल आणि स्नेहा घाबरून पाहत राहिले. राधिकाचा जागेवरच मृत्यू झाला होता. राहुल आणि स्नेहा सुन्न झाले, पण क्षणाचाही विलंब न करता स्नेहा म्हणाली, चल पटकन, आता आपल्याला इथे थांबता येणार नाही. त्यांनी मृतदेह तसाच सोडून पैसे आणि दागिन्यांसह मुंबई सोडली. त्यांची पहिली गंतव्यस्थाने होती राजस्थान, कारण मुंबईतून दूर पळणे हाच त्यांचा एकमेव पर्याय होता. इकडे मुंबईत देसाईंच्या घरी राधिकेचा मृतदेह सापडला. पोलीस तपास सुरू झाला. इन्स्पेक्टर साळवी हे प्रकरण हाताळत होते. घरातून मोठी रोकड आणि दागिने चोरीला गेल्याचे आढळले. गुन्हा झाला तेव्हा राहुल, रिक्षावाला आणि स्नेहा तिथे उपस्थित होते. स्नेहा आणि राहुल पळून गेल्याची बातमी शहरात पसरली. पोलिसांसाठी हे एक साधे चोरी आणि खून प्रकरण होते. पण इन्स्पेक्टर साळवींना एक गोष्ट खटकत होती, ती म्हणजे राधिकेच्या चेहऱ्यावरील शांत आणि रहस्यमय हास्य. इन्स्पेक्टर साळवी यांचे निरीक्षण, खून झाला आहे, पण राधिकेच्या चेहऱ्यावर भीती नाही तर एक शांत सोडाचे हास्य आहे. जणू काहीतरी मोठं गुपित उघड झाल्यामुळे ती समाधानी आहे. पोलिसांनी राहुल आणि स्नेहाचा मागोवा घेतला. राजस्थानमध्ये त्यांना पकडणे थोडे अवघड झाले, पण आधुनिक तंत्रज्ञानाने ते पंजाबमधील एका छोट्या गावात पोहोचले. राहुल आणि स्नेहा यांना अटक झाली आणि कोर्टात केस चालली. राहुलने सर्व सत्य सांगितले. राधिकेचे ब्लॅकमेल करणे, स्नेहाचे ब्लॅकमेल करणे आणि अपघाताने राधिकेचा झालेला मृत्यू. कोर्टातील सुनावणीत स्नेहाचे वकील म्हणाले, राधिकेचा खून अनैतिक संबंधांमधून झाला नाही, तर एका कटू सत्यामुळे झाला. स्नेहाच्या वडिलांचे म्हणजे श्री विजय देसाई यांचे एक पहिलं लग्न झाले होते. राधिका ही त्यांची पहिली पत्नी नसून पहिली पत्नी मरून गेल्यानंतर आलेली दुसरी पत्नी होती. पण स्नेहाने राधिकेला धक्का देताना जे सत्य उघड केले होते ते हे होते की राधिकेने राहुलला तिच्या जाळ्यात का फसवले, ती ब्लॅकमेल करण्यासाठी राहुलकडे का आली. स्नेहाने कोर्टाला सांगितले, राधिकेने राहुलला ब्लॅकमेल केले कारण तिला वाटले की राहुल हा तिच्या पहिल्या नवऱ्याचा म्हणजे श्री विजय देसाई यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा होता, ज्याला त्याच्या नवऱ्याने दत्तक घेतले होते. राधिकेला वाटले की राहुल तिच्या सौभाग्याचा वाटेकरी बनेल. स्नेहाने आईला धक्का दिला कारण स्नेहा राहुलच्या खोट्या ब्लॅकमेलमध्ये फसू नये म्हणून राधिका राहुलला मारणार होती. पण स्नेहाला नंतर कळले की राहुल फक्त एक साधा भाडेकरू होता, त्याचा त्यांच्या कुटुंबाशी काहीही संबंध नव्हता. सगळे गुपिते उघड झाल्यावर न्यायाधीश म्हणाले, परिस्थिती, वासना आणि एका अनाकलनीय संशयाने या निरापराध युवकाचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. वासना, लोभ आणि सूडाच्या भावनेने एका घराचा नाश झाला आहे. राहुल, तू भोळा असलास तरी तू गुन्ह्यात सहभागी झाला आहेस. न्यायालयाने कठोर निर्णय दिला. राहुल आणि स्नेहा दोघांवर कलम 302 हत्या आणि 392 चोरी अंतर्गत आजीवन कारावास ठोठावण्यात आला. राहुल, जो PSI बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आला होता, तो आज तुरुंगात बसला आहे. एक साधा रिक्षावाला फक्त एका संशयामुळे, वासनेमुळे आणि चुकीच्या निर्णयामुळे आयुष्याचा नायक होण्याऐवजी गुन्हेगार बनला आहे. मित्रांनो, या कथेतून शिकण्यासारखे एकच आहे, अंधारात घेतलेला प्रत्येक छोटा निर्णय उजेडात तुमच्या संपूर्ण आयुष्याचा न्याय बनू शकतो.